नमस्कार मित्रांनो, SVC क्लासेस टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे क्लास 9 सायन्स 8 लेसन युजफुल अँड हार्मफुल मायक्रोबचा पार्ट 2. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा तुम्ही त्या व्हिडिओच्या लिंकसाठी आम्हाला व्हॉट्सअप करू शकता 86 57 33 22 80वर. ठीक आहे, याच्यावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. चला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, जे काही कंटेंट आहेत जे 2020-21 साठी कॅन्सल करण्यात आलेले आहे, ते कंटेंट कोणकोणते कंटेंट कॅन्सल झाले मी तुम्हाला सांगणारच आहे. पण ते कंटेंट सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. ठीक आहे, तुम्हाला तो पार्ट जर बघायचा नसेल तर व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे, चला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, जो रायझोबियम जो बॅक्टेरिया आहे, सर्वात अगोदर ध्यानात ठेवा की हा बॅक्टेरिया आहे. रायझोबियम काय, हा बॅक्टेरिया आहे आणि याला आपण सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणतो. सिम्बायोटिक म्हणजे काय की बघा, वनस्पती आहे. ठीक आहे, ही वनस्पती आहे आणि ह्या वनस्पतीला तो काय करत असतो, नायट्रोजनस कंपाऊंड प्रोव्हाइड करतो. हा बॅक्टेरिया काय करतो, या वनस्पतीला नायट्रोजनस कंपाऊंड प्रोव्हाइड करतो आणि त्याबद्दल ही वनस्पती काय करते, याला कार्बोहायड्रेट म्हणजे एनर्जी प्रोव्हाइड करते. म्हणजे अशा म्युच्युअल कॉपरेशनला आपण काय म्हणत असतो, सिम्बायोसिस म्हणतो. म्हणूनच या बॅक्टेरियाला आपण सिम्बायोटिक बॅक्टेरिया असं म्हणत असतो. ठीक आहे, आता खाली आपल्याला ट्रायदिस दिलेला आहे. ट्रायदिस आपण बघूया थोडक्यात आणि त्यानंतर आपण काय करूया, समोरचा पार्ट बघूया. तर बघा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लांटलेट घ्यायचं आहे, फेनुग्रीक किंवा ग्राउंडनट किंवा कुठल्याही बीन्स. ठीक आहे, म्हणजे मेथी असेल किंवा शेंगदाणा असेल, कुठलाही बीन्स, कडधान्य असेल, त्याचं एक काय करायचं, एक रोपटं घ्यायचं आहे आणि त्याला तुम्हाला काय करायचं आहे, 3 to 5% सोल्युशन ऑफ द हायड्रोजन परऑक्साईड सोबत काय करायचं आहे, स्टरलाइज करायचं आहे. म्हणजे काय स्टरलाइज म्हणजे काय, त्याला निर्जंतुकीकरण करायचं आहे. ठीक आहे, निर्जंतुकीकरण करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला त्याला 70% इथिल अल्कोहोलच्या सोल्युशनमध्ये 4 ते 5 मिनिट त्याला ठेवायचं आहे. आणि ठेवल्यानंतर काय करायचं, त्याला व्यवस्थित धुवायचं आहे त्या रूट नोडूलला. बघा, हे असतात रूट नोडूल, म्हणजे त्या रूटवर असे नोडूल्स असतात. ठीक आहे, त्याला तुम्हाला व्यवस्थित धुवायचं आहे. त्याचा एक थीन सेक्शन घ्यायचं आहे, थीन तुम्हाला कापायचं आहे आणि घेतल्यानंतर काय करायचं आहे, सॅफ्रॅनिनच्या सोल्युशनमध्ये 2 ते 3 मिनिट तुम्हाला त्याला ठेवायचं आहे. आणि ठेवल्यानंतर त्या थीन सेक्शनला काय करायचं, तुम्हाला एका काचपट्टीवर, ठीक आहे, एक तुम्हाला ग्लास स्लाइडवर ठेवायचं आहे, त्याच्यावर पुन्हा ग्लास स्लाइड ठेवायची आहे आणि मायक्रोस्कोपमध्ये बघायचं आहे. आणि मायक्रोस्कोपमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला पिंकिश रॉड शेप ऑर्गॅनिझम दिसतात, त्याला म्हणतो आपण रायझोबियम बॅक्टेरिया. बघा, हे आहेत रॉड शेप पिंकिश कलरचे रायझोबियम बॅक्टेरिया. ठीक आहे, दिसतं तुम्हाला, हे आहेत रायझोबियम आणि हे आहे रूट नोडूल. आता नोट दॅट, काय लक्षात ठेवायचं आहे की वी हॅड टू सर्च फॉर द रूट नोडूल्स ऑफ अ लेग्युमिनस प्लांट टू ऑब्टेन दिस बॅक्टेरिया. आणि हे बॅक्टेरिया जर आपल्याला ऑब्टेन करायचे असेल, मिळवायचे असेल, तर आपल्याला लेग्युमिनस प्लांटची गरज असते. कशाची, लेग्युमिनस प्लांट. लेग्युमिनस प्लांट म्हणजे काय, जे कडधान्य असतात, कडधान्य आपण म्हणतो त्याला लेग्युमिनस प्लांट म्हणतात, किंवा जे द्विदल वनस्पती असतात, द्विदल. ठीक आहे, मग त्यांचे जे सीड असतात त्यांचे 2 दल होतात, तर आपण द्विदल म्हणतो. तर असेच प्लांटची आपल्याला गरज असते, असे बॅक्टेरिया आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी. आर द रायझोबियम बॅसिली युजफुल दिस प्लांट ऑर हार्मफुल. म्हणजे जे काही आता हे रायझोबियम आहे या वनस्पतीच्या रूट नोडलमध्ये, मग तो हार्मफुल आहे की युजफुल आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, अगोदर तुम्हाला सांगितलं वनस्पतीमधला तो काय करतो, कार्बोहायड्रेट काय करतो, कार्बोहायड्रेटचं काय करतो, तो ॲब्झॉर्ब करतो. ठीक आहे, काय करतो, तो कार्बोहायड्रेट काय करतो, त्या वनस्पतीमधून शोषण करतो. ठीक आहे, कार्बोहायड्रेट काय करतो, शोषण करतो. त्या बदल्यात तो काय करतो, त्या वनस्पतीला नायट्रोजनस कंपाऊंड देतो. काय देतो, नायट्रोजनस कंपाऊंड देतो. म्हणजे नायट्रोजनस कंपाऊंड वनस्पतीच्या वाढीसाठी, ग्रोथसाठी किंवा प्रोटीनसाठी आवश्यक असते. म्हणजे काय आहे, तो त्या वनस्पतीसाठी कसा आहे, हेल्पफुल आहे. कसा आहे, हेल्पफुल आहे. ओके, चला समोर जाऊया. आता बघायचं आपल्याला रोल ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ रायझोबियम. आता रायझोबियम आहे, त्याचा रोल काय आहे किंवा किती महत्त्वाचा आहे. बघा, रायझोबियम लिव्हिंग इन द रूट नोडल्स. आता तो रूट नोडलमध्ये असतो, असे रूटमध्ये नोडल्स असतात आणि तो काय करतो, सप्लाय करतो कशाचा, नायट्रेट, नायट्राइड्स अँड अमिनो ॲसिड त्या वनस्पतीला. तो काय करतो, त्या वनस्पतीला नायट्रेट असतील, नायट्राइड्स असतील किंवा अमिनो ॲसिड काय करतो, प्रोव्हाइड करत असतो.
आणि त्याच्या बदल्यात वनस्पतीकडून तो काय करत असतो, कार्बोहायड्रेट घेत असतो. त्या बदल्यात काय घेत असतो, कार्बोहायड्रेट घेत असतो. आणि अशा म्युच्युअल बेनिफिशियल म्हणजे असं एकमेकांसोबत जेव्हा काम करतात त्यावेळेस त्याला आपण सिम्बायोसिस म्हणतो. त्याला काय म्हणतो, सिम्बायोसिस असं म्हणत असतो. काय म्हणत असतो त्याला, सिम्बायोसिस. ध्यानात ठेवायचं आहे, काय म्हणायचं आहे, सिम्बायोसिस. आणि सिम्बायोसिस त्यांच्यामुळे ही प्रोसेस आहे म्हणून त्याला आपण सिम्बायोटिक बॅक्टेरिया सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे, समजले याच्या मागचं आपण त्याला सिम्बायोटिक बॅक्टेरिया का म्हणतो. त्यानंतर आहे रायझोबिया प्रोड्यूस अ नायट्रोजनस कंपाऊंड फ्रॉम द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. बघा तुम्हाला माहित आहे वनस्पतीला नायट्रोजनस कंपाऊंडची गरज असते. ठीक आहे, वनस्पतीला नायट्रोजनस कंपाऊंडची काय असते, गरज असते. मग अशा वेळेस वनस्पती काय करतात, जे हवेमध्ये जे काही नायट्रोजन आहे, ठीक आहे, त्यांचा उपयोग ते डायरेक्टली करू शकत नाहीत. मग त्यावेळेस ते काय करतात, थ्रू दिस रायझोबियम बॅक्टेरिया, थ्रू दिस रूट नोडल्स दे प्रोसीड दिस प्रोसेस. म्हणजे या प्रोसेसला ते फॉलो करतात. ती प्रोसेस असते नायट्रोजन फिक्सेशन. त्याला काय म्हणतो आपण, नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे हवेमधले जे काही नायट्रोजन आहे त्याला ॲब्झॉर्ब करायचं आणि नायट्रोजन कंपाऊंडमध्ये म्हणजे नायट्रेट्स असतील, नायट्राइड्स असतील किंवा अमिनो ॲसिड याच्यामध्ये त्याला कन्वर्ट करायचं आणि काय करायचं, वनस्पतीला प्रोव्हाइड करायचं. याला आपण म्हणत असतो नायट्रोजन फिक्सेशन. ओके, दे नीड अ ल्युमिनस प्लांट लाईक अ बीन, स्वीट पी, सोयाबीन एक्सेट्रा ॲज अ होस्ट. मग यांना काय करायचं आहे, या रायझोबियम बॅक्टेरियाला ॲज अ होस्टमधून स्वीट पी, बीन्स किंवा सोयाबीन सारख्या जे ल्युमिनस प्लांट आहे त्यांची त्यांना गरज असते. बीन्स अँड पल्सेस आर रिच इन अ प्रोटीन. तुम्हाला माहिती आहे जे बीन्स आहेत, जे पल्सेस आहेत, डाळी आहेत, त्यांच्यामध्ये प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. कारण कशामुळे, कारण त्याच्यामध्ये नायट्रोजनस कंपाऊंड अवेलेबल असतो. कशामुळे, या रायझोबियम बॅक्टेरियामुळे. जो काही रायझोबियम बॅक्टेरिया तो काय करतो, त्यांना नायट्रोजनस कंपाऊंड प्रोव्हाइड करतो. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण सर्वात जास्त असतं, जे डाळी असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला आता समोरचा भाग बघायचा आपल्याला. आता बघा, आफ्टर द हार्वेस्टिंग अ लेग्युमिनस क्रॉप लेफ्ट ओव्हर रूट अँड अदर प्लांट आर डेलिबरेटली डम्प इन द फार्म सॉइल टू मेंटेन इट्स बॅक्टेरियल पॉप्युलेशन. बघा, हार्वेस्टिंग झाल्यानंतर म्हणजे काढणी झाल्यानंतर काय करतात, जे लेग्युमिनस प्लांट असतात, ठीक आहे, त्यांना मुद्दामूनच काय केले जाते, त्या जमिनीवर किंवा त्या मातीमध्ये या शेती आहे तिथं ठेवल्या जाते. कशासाठी, कारण जे काही रायझोबियमचं पॉप्युलेशन आहे, ते रायझोबियमचं जी काही संख्या आहे ती वाढवण्यासाठी. त्याच्यामुळे काय होईल, जे काही केमिकल फर्टिलायझर आहे त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट आपल्याला थांबवता येईल. जे काही केमिकल फर्टिलायझर त्याच्यावरचा जो खर्च आहे ते पण आपल्याला कमी करता येईल. त्यासाठी आपल्याला हे उपयोग अतिशय महत्त्वाचे आहेत, हे रायझोबियम बॅक्टेरिया. ठीक आहे, शेतकऱ्याचे तर अतिशय महत्त्वाचे आहेत हे रायझोबियम बॅक्टेरिया. म्हणून याला आपण युजफुल मायक्रोब जसं म्हणू शकतो. ठीक आहे, आणि आता तर काय झालं, लसीकरण झालेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, तर रायझोबियल इन्क्युलेशन म्हणतो. रायझोबियल इन्क्युलेशन म्हणजे काय, जे काही सीड्स आहेत ते आपल्याला पेरायचे आहेत त्याला काय करतो आपण, रायझोबियल सोल्युशन असते त्याच्यामध्ये काय करतो, त्याच्यामध्ये त्याला आपण त्या सोल्युशनमध्ये याला मिक्स करतो आणि पेरतो. पेरल्यानंतर काय होतात, त्याच्यामध्ये काय जे रायझोबिया म्हणजे जे काही बॅक्टेरिया आहेत, रायझोबियम बॅक्टेरिया, ते काय करतात, त्या वनस्पतीमध्ये एंटर करतात आणि त्या वनस्पतीची वाढ लवकर होते. ठीक आहे, तर जी ही प्रोसेस आहे त्याला आपण रायझोबियल इन्क्युलेशन म्हणतो. म्हणजे जे काही सीड आहेत त्याला आपण रायझोबियल सोल्युशनमध्ये काय करत असतो, किंवा पावडर असेल त्याच्यामध्ये आपण मिक्स करत असतो बिफोर द सोविंग, म्हणजे पेरण्या अगोदर. ठीक आहे मित्रांनो, समजलं. चला आता खालचा पार्ट बघायचा आपल्याला ईस्टचा. आता ॲक्च्युली जो ईस्टमध्ये दिलेला आहे, ईस्ट याच्यामधला लेट्स ट्राय दिस हा पार्ट 2021 साठी तर कॅन्सल करण्यात आलेला आहे. पूर्णपणे हा कॅन्सल करण्यात आलेला आहे 2020 आणि 21 साठी, म्हणजे या वर्षासाठी. ठीक आहे, सिलेबसमधनं तर हे काय आपण बघणार नाही. ठीक आहे, समोर आता आपण जाऊया. ठीक आहे, तरी बघा मित्रांनो, तरी मला वाटतं आपण बघायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही काय करा, जर तुम्हाला बघायचं नसेल तर तुम्ही व्हिडिओला स्किप करू शकता. थोडक्यात आपण बघणार आहे. तर बघा मित्रांनो, ॲक्टिव्ह ड्रायफ्रूट्स आपल्या बाजारातून घेऊन यायचं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 1 स्पूनफुल ईस्ट टाकायचं आहे, 2 स्पूनफुल शुगर टाकायची आहे. ठीक आहे, आणि गरम पाणी त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला आणि एका बॉटलमध्ये भरायचं आहे. आणि बॉटलवर काय करायचं आहे, एक बलून आपल्याला लावायचं आहे.
ठीक आहे, ट्रान्सपरंट बलून. आणि 10 मिनिटानंतर बघायचं की आपल्याला त्याच्यामध्ये काय होईल, एक गॅस तयार होईल त्या बलूनमध्ये. त्याच्यामध्ये काय करायचं, मग जे लाईम वॉटर आहे, जे चुन्याची निवळी आहे, ती काय करायची त्याला मिक्स करायची. ठीक आहे, आणि जे काही त्या बॉटलमध्ये सोल्युशन आहे ते आपण एका ग्लास स्लाइडवर घ्यायचं आणि त्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला बघायचं आहे. कंपाऊंडमध्ये मायक्रोस्कोपमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतील बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला एक ओव्हल शेप सेल दिसतील. कोणते शेप? ओव्हल शेप. हे ओव्हल शेप जे सेल असतात हेच असतात आपले ईस्ट सेल. काय असतात? ईस्ट सेल. आणि या ईस्ट सेललाच काय असतात, अटॅच करून एक स्मॉल राऊंड काय असतो, दुसरा सेल असतो, तो असतो त्याला आपण म्हणत असतो डॉटर सेल. काय म्हणत असतो त्याला आपण? डॉटर सेल. तुम्हाला इथे हे आहे तर डॉटर सेल आणि हे आहे पॅरेंट सेल. ठीक आहे, आता बघा मित्रांनो काय होतं की हा जो सेल आहे या सेलच्या माध्यमातून थ्रू द बडिंगच्या माध्यमातून असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या माध्यमातून एक नवीन ईस्टचा सेल तयार होतोय. म्हणजे ते काय करतात, त्यांना मल्टिपल करत आहेत. या प्रोसेसला आपण बडिंग असं म्हणत असतो. आता जे ईस्ट आहे हा कसा आहे, एक हेटरोट्रॉपिक फंगल आहे. फंगल म्हणजे कवक. हे कसं आहे हेटरोट्रॉपिक, म्हणजे त्याला आपण परपोषी म्हणतो. म्हणजे दुसऱ्यावर तो जगत असतो, स्वतःचा नसतो, तयार करू शकत नाही. आणि कशावर जगतो, कशावर ग्रो होतो, तर कार्बन कंपाऊंडवर तो ग्रो होत असतो. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जे ईस्ट आहे हा युनिसेल्युलर आहे, युनिसेल्युलर फंगस आहे आणि याच्या जवळपास 1,500 प्रजाती काय आहेत, उपलब्ध आहेत. ठीक आहे, आणि हा जो सेल आहे हा कसा आहे, युकॅरियोटिक सेल आहे. आता सेलचे 2 प्रकार तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. तर त्यापैकी हा युकॅरियोटिक टाइप ऑफ द सेल आहे. वरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये ईस्ट आहे हा ग्रो झालेला आहे, त्याने त्याचं मल्टिपल केलेलं आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त सेल ग्रो झालेले आहेत, वाढ झालेली आहे. आणि कसं आहे, व्हेरी क्विक झालेलं आहे. का झालेलं आहे, कारण कार्बन जे कंपाऊंड आहे त्या शुगरमध्ये प्रेझेंट आहेत. आपण घेतलं होतं 2 स्पूनफुल काय घेतलं होतं, शुगर घेतली होती 2 चमचे. तर त्याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड आहे, आपल्याला माहिती आहे ते कार्बन कंपाऊंडवर ग्रो होतात. ठीक आहे, इन दिस प्रोसेस ऑप्टेनिंग द न्यूट्रिशन. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते की जे हे ईस्ट असतात काय करतात, या कार्बन कंपाऊंडवर जगतात आणि जगताना स्वतःचं काय करतात, ते न्यूट्रिशन करतात. स्वतःचं जगणं किंवा स्वतःसाठी जे महत्त्वाचे घटक आहेत ते ग्रहण करणं, त्याला आपण काय म्हणतो, न्यूट्रिशन म्हणतो, आहार म्हणतो. ज्यावेळेस हे ईस्ट आहार ग्रहण करतात किंवा त्या स्वतःचं न्यूट्रिशन करतात, अशा प्रोसेसच्या वेळेस ते काय करतात, जे काही कार्बोहायड्रेट आहे त्या सोल्युशनमध्ये, जे काही कार्बोहायड्रेट आहे त्याचं रूपांतर ते अल्कोहोल किंवा कार्बन डायऑक्साईडमध्ये करतात, किंवा म्हणण्यापेक्षा दोन्ही निर्माण करतात. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस ईस्ट स्वतःचं न्यूट्रिशन करतो त्यावेळेस ते काय करतो, अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये काय करत असतो, स्वतःचं काय करत असतो, तर त्याला कन्वर्ट करत असतो त्या कार्बोहायड्रेटला. तर बघा मित्रांनो, स्वतःचं न्यूट्रिशन करताना कार्बोहायड्रेट्स रूपांतर अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये करतो. या प्रोसेसला आपण फर्मंटेशन म्हणत असतो. या प्रोसेसला काय म्हणतो आपण, फर्मंटेशन. फर्मंटेशन म्हणजे काय, की कार्बोहायड्रेटचं रूपांतर अल्कोहोल किंवा कार्बन डायऑक्साईडमध्ये होणे, यालाच आपण फर्मेंटेशन म्हणत असतो. नंतर आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, हाऊ इज ब्रेड मेड. बघा, वरील जे सोल्युशन तयार झालेलं आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये ल्युकवॉर्म वॉटर आहे, त्यामध्ये काय आहे, पुन्हा ड्राय इस्ट आहे, पुन्हा त्याच्यामध्ये चुन्याची निवडी टाकलेली आहे आपण. ठीक आहे, लाईम वॉटर. तर जो एक्सपेरिमेंट तो केलेला आहे आपण वरती, तर त्याचं सोल्युशन आपण ब्रेड बनवण्यासाठी कसं करू शकतो किंवा ब्रेड कशा बनतात हे आपल्या इथं सांगायचं आहे. चला तर सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आपल्याला काय सांगितलं आहे की फाइंड आउट अँड नोट डाऊन द रिझन व्हाय द जो रायजेस अँड मेक द ब्रेड स्पॉन्जी. स्पॉन्जी म्हणजे काय, मऊ, आणि डो म्हणजे काय, याचा अर्थ होत असतो कणक किंवा त्याला आपण आटा म्हणतो. ठीक आहे, आटा. आता जो काही आटा आहे ज्याचे आपण ब्रेड बनवतो तो रायजेस म्हणजे तो फुगतो का, आणि त्याचं जो ब्रेड बनतात ते स्पॉन्जी म्हणजे मऊ का होतं ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, याचं सर्व उत्तर आपल्याला इथंच बघायचं आहे. सर्वात अगोदर मित्रांनो बघा, जे आपण ब्रेड बनवतो, व्हाईल मेकिंग द ब्रेड, द डो रायजेस बिकॉज इज सेल कॅरी आउट द फर्मेंटेशन. बघा, आता तुम्हाला माहित आहे की ज्यावेळेस आपण याच्यामध्ये आटा बनवतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय माहित आहे, ईस्ट आहेत, बरोबर आहे, काय आहे, ईस्ट आहे. आणि ज्यावेळेस या ईस्टला आपण 2 ते 3 दिवस ठेवत असतो ह्या कणकला, म्हणजे या आट्याला, त्यावेळेस काय होतो, तो फर्मेंटेशनची प्रोसेस घडून आणतो. काय आणतो, फर्मेंटेशनची प्रोसेस काय करत असतो, घडून आणत असतो. ठीक आहे, हे फर्मेंटेशनची प्रोसेस घडून आणतो.
आणि ही फर्मेंटेशनची प्रोसेस घडून आणताना तो काय करतो, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, CO2 कार्बन डायऑक्साईड आणि काय करतो, अदर गॅसेस काय करतो, रिलीज करत असतो. फर्मेंटेशन करताना काय करत असतो, CO2 कार्बन डायऑक्साईड आणि अदर गॅसेस काय करत असतो, तो रिलीज करत असतो. आणि या गॅसेसमुळे काय होईल, या गॅसेसमुळे काय होईल, जो काही डो आहे म्हणजे जो काही आटा आहे त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो काय होईल, व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. गॅसेसमुळे काय होईल, त्याचा व्हॉल्यूम काय होतो, इन्क्रीज होतो. आणि त्याच्यामुळे जे काही ब्रेड आहेत ते काय बनतात, स्पॉन्जी बनतात. त्याच्यामुळे जे ब्रेड आहेत ते कसे बनतात, स्पॉन्जी बनतात. ठीक आहे. ब्रेडची प्रोसेस नसं बघितली तर नक्की तुम्ही ते युट्यूबवर बघून घ्या, तुम्हाला ते नक्की समजेल. ठीक आहे. चला आता समोर आपल्याला दिलेलं आहे, ऍक्च्युली बघितलं तर हा पार्ट पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, डू यू नो हा पूर्णपणे 20-21 साठी कॅन्सल करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर हा तुम्ही नाही बघितला तरी चालेल. यूज युअर ब्रेन पॉवर हा सुद्धा पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हे नाही बघितलं तरी चालेल, पण आपण काय करूया, थोडक्यात याला बघून घेऊया. ठीक आहे. थोडक्यात आपण याला काय करूया, बघून घेऊया. आणि ठीक आहे, मला वाटतं मित्रांनो आपण नाही बघितलं तरी चालेल, काही बघण्याची गरज नाही. आणि पुढच्या वेळेस जर आपण नवीन व्हिडिओ बनवणारच आहे त्यावेळेस हे सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे. थोडक्यात मला वाटतं आपण बघून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. थोडक्यात बघून घेतलं म्हणजे समोरचे जे विद्यार्थी आहेत नंतर बघतील त्यांना सुद्धा ह्या गोष्टी समजून जातील. ठीक आहे. मला वाटलं आपण हे कव्हर करावं नाही, पण चला कव्हर करूया. बघा आता काय होते, जे द अल्कोहोल इज प्रोड्यूस अलॉंग विथ द शुगर इन शुगर फॅक्टरीज. बघा तुम्हाला माहित आहे, जे शुगर फॅक्टरीज असतात त्याच फॅक्टरीमध्ये अल्कोहोलची निर्मिती केल्या जाते. असं का होते, कारण जे मोलॅसिस असतात इज प्रोड्यूस फ्रॉम द शुगर केन ज्यूस. आता शुगर केन जे ज्यूस निर्माण होते त्यावेळेस मोलॅसिस सुद्धा तयार होत असतो. बरोबर आहे. मोलॅसिस त्याला मळी असं म्हणतात. ठीक आहे. आता इट रिच इन अ कार्बोहायड्रेट. आता त्या मळीमध्ये काय असतात, कार्बोहायड्रेटचं प्रमाण सर्वात जास्त असते. आता मोलॅसिस काय होते, इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ द ईस्ट कॉल्ड द सॅक्रोमायसिस. आता काय होते, जे मोलॅसिस आहे त्याला फर्मेंटेड केल्या जाते. फर्मेंटेड म्हणजे काय, फर्मेंटेशनची प्रोसेस आपण बघितली होती अगोदर. फर्मेंटेशन म्हणजे काय, त्यावेळेस काय होते, फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड तयार होत असते ज्यावेळेस फर्मेंटेशनची प्रोसेस होत असते. बघा आता विथ द हेल्प ऑफ ईस्ट, आता ज्या ईस्ट सोबत काय केलं जाते त्याला फर्मेंटेड केल्या जाते. तो ईस्ट असतो सॅक्रोमायसिस. काय म्हणतात त्याला, सॅक्रोमायसिस म्हणत असतात. या सॅक्रोमायसिस सोबत ते काय असतो, फर्मेंटेड होत असतो. आणि या प्रोसेसमध्ये काय होत असते, इन दिस प्रोसेस इथेनॉल CS2H5OH अल्कोहोल इज प्रोड्यूस ॲज अ प्रायमरी प्रोडक्ट. आणि प्रायमरी प्रोडक्ट म्हणून इथिल अल्कोहोल तयार होत असतो. त्याचा फॉर्म्युला इथं आपल्याला दिलेला आहे. हे झाला प्रायमरी प्रोडक्ट म्हणजे मुख्य प्रोडक्ट. आणि ईस्टर अँड अदर अल्कोहोल ॲज अ सेकंडरी प्रोडक्ट. मग ईस्टर आहे किंवा दुसरे जे अल्कोहोल असतात हे कसे असतात, सेकंडरी प्रोडक्ट असतात. सेकंडरी म्हणजे दुय्यम प्रोडक्ट. ठीक आहे. प्रायमरी प्रोडक्ट कोणता आहे, इथिल अल्कोहोल. त्यानंतर आहे स्पिरिट आहे, अदर अल्कोहोल कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द इथेनॉल. आता जो इथेनॉल आहे इथेनॉलपासून स्पिरिट आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल असतात. ठीक आहे. मादक पदार्थ ते सुद्धा तयार केले जातात. इथेनॉल इज ऑल्सो स्मोकलेस अँड हाय क्वालिटी ऑफ फ्युएल. आता जो इथेनॉल आहे हे काय, स्मोकलेस आहे म्हणजे त्याच्यापासून धूर निघत नाही, किंवा जो हाय क्वालिटी म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं इंधन आपण त्याला म्हणू शकतो. बी साईड मोलॅसेस, मैज, बार्ली अँड अदर ग्रेन्स आर ऑल्सो यूज फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ इथेनॉल. मग बघा इथं फक्त मोलॅसेसच नाही तर मेज सुद्धा, बार्ली म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपल्याला म्हणता येईल की मका आहे, जव आहे किंवा सातू, हे सुद्धा पदार्थ इथेनॉल प्रोडक्शनमध्ये उपयोगी केल्या जातात. फक्त मोलॅसिस नाही तर बाकीच्या गोष्टी सुद्धा या इथेनॉल तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. त्यानंतर ग्लुकोज आहे, फ्रॅक्टोज, द शुगर प्रेझेंट इन द ग्रेप्स ज्यूस. आता बघा जे ग्लुकोज आहे, फ्रॅक्टोज आहे, ठीक आहे, शुगर हे काय करतात, त्या ग्रेप्स ज्यूसमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. आणि जर ग्रेप ज्यूसला आता ज्या ग्रेपला जर आपण फर्मेंटेड केलं विथ द हेल्प ऑफ ईस्ट, ठीक आहे, ते सुद्धा आपल्याला अल्कोहोल काय करत असतो, देत असतो. आणि या अल्कोहोलचा उपयोग वाईन बनवण्यासाठी होत असतो. मला माहित आहे अल्कोहोलपासून, ग्रेप्सपासून काय बनते, वाईन बनते, किंवा मोलॅसिस पासून अल्कोहोल बनते. कशामुळे, तर या फर्मेंटेशन प्रोसेसमुळे. म्हणजे जे काही हे बॅक्टेरिया त्याचं नाव घेतलेलं आहे आपलं, सॅक्रोमायसिस आहे, ईस्ट आहे, रायझोबियम आहे, हे बॅक्टेरिया आहे किंवा हे ईस्ट आहे,
हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे बॅक्टेरिया नाही तर काय ईस्ट आहे, तर हे अतिशय महत्त्वाचे असतात. कशासाठी? तर आपल्या सजीवांसाठी. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर. ठीक आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. याच्यामध्ये काही प्रश्न विचारलेत, बघूया. रिसेंटली इट हॅज बीन मेड अ कंपल्सरी इन इंडिया and some other countries to mix the 10% ethanol with the fuel like a petrol and other diesel. What is the reason for this? बघा मित्रांनो, काय करायला सांगितलेलं आहे की जे पेट्रोल डिझेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला 10% इथेनॉल यूज करायचं काय केलेलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे. कुठल्याही आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणा किंवा बाकीचे जे कंट्रीज आहेत त्यांनी असं काय केलेलं आहे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, जे काही इथेनॉल आहे, सर्वात अगोदर बघा मित्रांनो, हे इथेनॉल आहे जे 10% आपण पेट्रोल डिझेलमध्ये ऍड करतो. का? याचं कारण असं आहे की बघा मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की जे आपलं पेट्रोल डिझेल आहे हे कसं आहे, एक्झॉस्टेबल आहे. म्हणजे ठीक आहे, एक्झॉस्टेबल म्हणजे काय, तर हे संपणारे स्रोत आहेत. काय आहे, ते संपणारे स्रोत आहे. पेट्रोल डिझेल एक दिवस हे फोसाईल फ्युएल आहेत. ठीक आहे, पण जे इथेनॉल आहे हे काय एक अल्टरनेटिव्ह सोर्स आहे. म्हणजे हे कशापासून बनवतो आपण, वनस्पतीपासून. म्हणजे शुगर केन आहे, मोलॅसिस आहे किंवा वाईन आहे, वाईन म्हणण्यापेक्षा ग्रेप्स आहे, याच्यापासून आपण इथेनॉल बनवू शकतो. ठीक आहे, नंतर जेट्रोफा आहे त्यापासून सुद्धा बनवू शकतो. म्हणजे अल्टरनेटिव्ह सोर्स आहे. ठीक आहे, आणि एक आहे एक स्मोकलेस अँड पॉल्युशन फ्री. काय आहे हा, पॉल्युशन फ्री म्हणता येणार नाही, पॉल्युशन आहे पण इमिशन कमी होते. म्हणून जर याच्यामध्ये याचा उपयोग जर आपण फ्युएलमध्ये केला, फोसाईल फ्युएलमध्ये, तर काय होईल, आपलं जे इमिशन आहे, ठीक आहे, इमिशन सुद्धा कमी प्रमाणामध्ये होईल, पॉल्युशन सुद्धा कमी होईल आणि एक अल्टरनेटिव्ह सोर्स म्हणून सुद्धा याचा उपयोग केला जातो. म्हणजे काय होईल, जे काही आपण डिपेंडन्सी आहे, ठीक आहे, आपल्याला म्हणता येईल की जे फ्युएल आपण यूज करतो, ठीक आहे, जे आपली डिपेंडन्सी म्हणजे आपण जे डिपेंड आहे त्या फोसाईल फ्युएलवर, ती आपली काय करू शकतो आपण, त्याला आपण कमी करू शकतो. ठीक आहे. देन सेकंड क्वेश्चन आहे, व्हाय आर वायनरीज लोकेटेड नियर द नाशिक इन महाराष्ट्र. आता जे वायनरीज म्हणजे जे वाईन बनवतात ते नाशिक जवळ का आहेत महाराष्ट्रामध्ये? कारण तुम्हाला माहिती आहे वाईन बनवण्यासाठी ग्रेप्सची गरज असते, ग्रेप्स, अंगूर. ठीक आहे, आणि जे ग्रेप्सचे जे काही फार्म आहेत ते सर्व कुठं सापडतात, सर्वात जास्त नाशिकला सापडतात. नाशिकला सर्वात जास्त ग्रेप्सचे फार्म आहेत. म्हणून काय करतात, जे विनरीज आहेत म्हणजे वायनरीज म्हणजे जे वाईन बनवतात ते सर्व नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, नंतर चपाती मेड फ्रॉम द व्हीट ओनली स्वेल अप बट ब्रेड बिकम अ स्पॉन्जी सॉफ्ट अँड इझी टू डायजेस्ट. व्हाय इज इट सो? तर बघा मित्रांनो, याचं कारण काय आहे, तर बघा मित्रांनो, आता जे काही आता मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, ठीक आहे, जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, ठीक आहे, आता या मायक्रो ऑर्गॅनिझमला नष्ट करण्यासाठी, ज्या हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमला नष्ट करण्यासाठी जे काही बॅक्टेरिया आहेत किंवा जे काही फंगी आहेत, जे काही बॅक्टेरिया आहेत व जे काही फंगी आहेत, ठीक आहे, सॉरी मित्रांनो, एक मिनिट, अरे जस्ट मिनिट. तर मित्रांनो बघा, आता जे काही बॅक्टेरिया आहे आणि जे काही फंगी आहे यांच्यापासून जे काही कार्बन कंपाऊंड आपण मिळवतो, त्या कार्बन कंपाऊंडचा उपयोग जे काही हार्मफुल आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची ग्रोथ प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे थांबवण्यासाठी जे काही कार्बन कंपाऊंड यूज केले जातात, जे बॅक्टेरिया आणि फंगीपासून मिळवतात, त्याला आपण अँटीबायोटिक असं म्हणतो. आता ह्या अँटीबायोटिक काय हे 20व्या सेंचुरीमध्ये काय झालेलं आहे, हे डिस्कवर झालेलं आहे. आणि या डिस्कवरीमुळं काय झालेलं आहे की जी मेडिसिन फील्ड आहे, जी मेडिकल फील्ड आहे, त्याच्यामध्ये एक नवीन रिव्होल्युशन निर्माण झालेलं आहे. ठीक आहे, इवन अ डिसीज लाईक अ ट्युबरक्लोसिस, बघा जे टीबी आहे ही जवळपास पूर्णपणे इरॅडिकेट झालेली आहे काही कंट्रीमधून. टीबी कशामुळे, तर या अँटीबायोटिक्समुळे. अँटीबायोटिक मेनली ऍक्ट अगेन्स्ट द बॅक्टेरिया. आता जी अँटीबायोटिक असते ही काय करते, मेनली बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट ऍक्ट करत असते. म्हणजे ध्यानात ठेवायचं आहे की जे काही बॅक्टेरियल डिसीज असतात, म्हणजे जे बॅक्टेरियामुळे जे डिसीज होतात त्यासाठी आपण अँटीबायोटिक यूज करू शकतो. जे काही बॅक्टेरियल डिसीज असतात त्यांच्यासाठी आपण अँटीबायोटिक यूज करू शकतो. सम अँटीबायोटिक कॅन बी डिस्ट्रॉय द प्रोटोझोआ. आता काही अँटीबायोटिक असे आहेत की ते प्रोटोझोआ हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, यांना ते नष्ट करतात. सम अँटीबायोटिक आर युजफुल अगेन्स्ट द वाईड व्हरायटी ऑफ द बॅक्टेरिया. आणि काही अँटीबायोटिक अशा असतात की ते आपण म्हणजे खूप वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया, म्हणजे एकच अँटीबायोटिक हे वेगवेगळ्या बॅक्टेरियावर
किंवा त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी, त्यांना थांबवण्यासाठी, त्यांची ग्रोथ थांबवण्यासाठी आपण त्यांना यूज करू शकतो. मग अशाला आपण काय म्हणत असतो, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणत असतो. म्हणजे अँटीबायोटिक यूज करतो आपण वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरियाच्या प्रिव्हेंटेशनसाठी किंवा त्याच्या अगेन्स्ट, त्याला थांबवण्यासाठी. ठीक आहे. समजा सपोज बघा आपल्याकडे एक अँटीबायोटिक आहे, ठीक आहे, आणि याचा उपयोग आपण खूप वेगवेगळ्या बॅक्टेरियांची ग्रोथ थांबवण्यासाठी किंवा आपल्याला ॲज अ ट्रीटमेंट म्हणून त्याचा उपयोग करायलो वेगवेगळ्या याच्यासाठी. याला म्हणतो आपण वाईड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. काय म्हणतो, वाईड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. एक्झाम्पल दिले आहेत. ठीक आहे. एम्पिसिलिन, एमोक्झिसिलिन, टेट्रासाइक्लिन एक्सेट्रा. बघा ठीक आहे, एमोक्झिसिलिन, त्यानंतर टेट्रासाइक्लाइन. ठीक आहे. हे सर्व हे काय आहेत, हे सर्व एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहेत. व्हेन द पॅथोजन कॅनॉट बी आयडेंटिफाईड. बघा जर एखादा आपल्याला रोग झाला, त्याचा पॅथोजन म्हणजे कशामुळे निर्माण झाला, कारक काय, कोणत्या बॅक्टेरियामुळे हा रोग झाला, जरी आपल्याला समजलं नाही, त्यावेळेस काय करतात, इवन दो द सिम्पटम्स ऑफ डिसीज आर व्हिजिबल. आणि तरी त्यावेळेस काय होतात, आपल्याला कशामुळे रोग झाला समजत नाही, पण त्याचे सिम्पटम्स आपल्याला माहीत असतात. मग अशा वेळेस काय करतात, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचा यूज करतात. म्हणजे आपल्याला रोग कशामुळे झाला हे माहीत नाही, पण त्याचे सिम्पटम्स माहीत आहेत. ठीक आहे. त्यावेळेस आपण काय करतो, त्यावेळेस आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचा यूज करतो. फॉर एक्झाम्पल बघा आता, म्हणजे आता बघा, आता जो हा आपला हे कोरोना व्हायरस आहे. आता कोरोना व्हायरस हा ॲक्च्युअल हा काय आहे, हा एक व्हायरस आहे. कोरोना काय आहे, एक व्हायरस आहे. कोरोना काय आहे, हा एक व्हायरस आहे. याच्यामुळे कोविड-19 हा डिसीज होतो. आता कोविड-19वर इलाज आहे का, ट्रीटमेंट आहे का, तर नाही. मग अशा वेळेस जे काही ट्रीटमेंट आता चालू आहे ते कोणती आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम ट्रीटमेंट आहे. म्हणजे तिथं आपल्याला माहीत नाही, पण सिम्पटमच्या आधारावर जे आता इलाज केला जातो त्याला आपण ब्रॉड स्पेक्ट्रम असं म्हणत असतो. आणि जर तिथं हा बॅक्टेरियल डिसीज नाही, हा व्हायरल डिसीज आहे, म्हणून इथं आपण अँटीबायोटिक इथे यूज करू शकत नाही. ठीक आहे, समजलंय. चला बघा आता, व्हेनेवर द पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम इज डेफिनेटली नोन. बघा ज्यावेळेस आपल्याला पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम माहीत असतात, ठीक आहे, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम माहीत असतात, ठीक आहे, त्यावेळेस आपण जी ट्रीटमेंट करतो किंवा जी करतो त्याला म्हणतो आपण नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक इज यूज. म्हणजे कोणती, नॅरो स्पेक्ट्रम, म्हणजे आपल्याला नक्की माहिती आहे कशामुळे झाला, अशा वेळेस काय करतो आपण, त्याला नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक देत असतो. लाईक पेनिसिलिन. पेनिसिलिन बघा, तुम्हाला माहिती आहे ट्युबरक्लॉसिस आहे. ट्युबरक्लॉसिसला आपण आपल्याला काय आहे, हा पॅथोजन माहिती आहे, त्याच्यामुळे आपण त्याला काय करतो, तर नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक देत असतो. त्यामध्ये पेनिसिलिन आहे, त्यानंतर जेंटामायसिन आहे, इरिथ्रोमायसिन आहे एक्सेट्रा. ठीक आहे, इरिथ्रोमायसिन. ठीक आहे, समजलंय. चला आता इन्स्टिट्यूट ॲट वर्क, ॲक्च्युली हा पण 2020-21च्या सिलेबसमधनं कॅन्सल करण्यात आलेला आहे. तुम्ही काय करा, हे तुम्ही याला स्किप करा आणि समोरचा भाग बघा. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे, इस्टॅब्लिश इन 1952 इन पुणे. आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे ही 1952 मध्ये पुण्यामध्ये स्थापन झाली. अंडरटेक द रिसर्च रिलेटेड टू द डिसीज लाईक मेसेल्स, जॉइंडिस, फेवर, डिसीज ऑफ द लंग विथ द सपोर्ट ऑफ द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आणि बघा मित्रांनो, इथं व्हायरल जे डिसीज असतात किंवा मिसेल्स आहे, जॉइंडिस आहे, यावर रिसर्च केली जाते. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आता जी कोरोना व्हायरस आहे याच्यावर सुद्धा रिसर्च या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्येच सुरू आहे. ठीक आहे, त्याच्यामधून आता एक वॅक्सिन करणं सुरू आहे. आता बघायचं आहे पेनिसिलिन म्हणजे काय. पेनिसिलिन म्हणजे काय, बघा आता पेनिसिलिन काय आहे. पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक ऑब्टेन फ्रॉम द फंगस पेनिसिलम and is used for the controlling the infections caused by the bacteria like Staphylococcus, Clostridia, Streptococcus etc. बघा आता पेनिसिलिन म्हणजे काय. पेनिसिलिनचा अर्थ होत असतो का ग्रुप ऑफ द अँटीबायोटिक्स. काय होत असतो, ग्रुप ऑफ द अँटीबायोटिक्स. म्हणजे ग्रुप ऑफ द अँटीबायोटिक त्याला आपण पेनिसिलिन असं म्हणत असतो. ठीक आहे. आता बघा, हा ऑप्टेन केले जाते फ्रॉम फंगस पासून. फंगस पासून काय केले जाते, ही ऑप्टेन केले जाते. त्यानंतर आहे पेनिसिलियम. ठीक आहे, पेनिसिलियम इज यूज फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन्स कॉज बाय द बॅक्टेरिया लाईक स्टॅफिलोकोकाय.
बघा आता जे काही बॅक्टेरिया आहेत ठीक आहे, जसं की स्टॅफिलो स्टॅफिलोकोकाय, क्लोस्ट्रिडिया, स्टेप्टोकोकाय, जे हे बॅक्टेरिया आहेत यांचं जे इन्फेक्शन जर आपल्याला टाळायचं असेल, याचं जर इन्फेक्शन टाळायचं असेल तर आपल्याला पेनिसिलिन काय करावं लागते, यूज करावी लागते. आणि तो काय एक अँटीबायोटिकचा काय आहे एक ग्रुप आहे. मेडिसिन containing the penicillin are useful to treat the certain bacterial infection of the ear, nose, throat and skin as well as diseases like the pneumonia and scarlet fever. बघा आता जे मेडिसिन असतात त्याच्यामध्ये जे पेनिसिलिन असतो हे कशासाठी आपण यूज करतो, तर जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन होते तुमच्या कानाला, नोजला, थ्रोटला, स्किनला. तर हे बॅक्टेरियल इन्फेक्शन जर आपल्याला थांबायचं असेल तर आपल्याला पेनिसिलिनचा उपयोग करावा लागतो. पेनिसिलिनचा उपयोग करावा लागतो. त्यानंतर बघा मित्रांनो, आता जे हे कॉशन दिलेलं आहे, ठीक आहे, म्हणजे सावधान आणि इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट हे दोन्हीही पॉईंट 2020 मधून च्या सिलेबसमधनं कॅन्सल करण्यात आलेले आहे. ठीक आहे, हे दोन्ही काय करण्यात आलेले आहे, कॅन्सल करण्यात आलेले आहे. बघा आता अँटीबायोटिक शुड बी टेकन ओनली व्हेन प्रिस्क्राइब बाय द डॉक्टर. आता जे अँटीबायोटिक असतात फक्त काय करायचं, डॉक्टरच्या सल्ल्याने आपण घ्यायला पाहिजे. डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम द मेडिकल स्टोअर विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ द डॉक्टर. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननुसार किंवा त्यांच्या चिठ्ठीशिवाय कोणती प्रतिजैविके आपण खरेदी करायला नाही पाहिजे. डोंट कंझ्युम द अँटीबायोटिक ऑन युअर ऑन ट्रीट कॉमन डिसीज लाईक थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड ऑर इन्फ्लुएन्झा. ठीक आहे, यासारखे जर डिसीज असतील आपल्याला सर्वसाधारण घसा, सर्दी, इन्फ्लुएन्झा, तर आपण काय करायला पाहिजे, स्वतः कंझ्युम न करायला पाहिजे, तर काय करायला पाहिजे, डॉक्टरांकडे जायला पाहिजे. इवन इफ यू फील वेल बिफोर कम्प्लिटिंग द प्रिस्क्राइब्ड कोर्स, even if you feel well before completing of the prescribed course of antibiotic, you must continue and complete it. म्हणजे डोस पूर्ण होण्याआधी जर तुम्हाला बरं वाटत असेल तरी पण तुम्ही जो अँटीबायोटिकचा जो डोस आहे तो आपण पूर्ण केला पाहिजे. डोंट सजेस्ट टू अदर द अँटीबायोटिक विच वेअर युजफुल टू यू. म्हणजे तुम्हाला जे अँटीबायोटिक युजफुल आहेत ते दुसऱ्यांना तुम्ही सजेस्ट करू नका. ठीक आहे, त्यांना डॉक्टरकडेच जाऊ द्या. त्यानंतर परिचय दिलेला इथं आपल्याला एक दिलेला आहे इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट, हा सुद्धा सिलेबसमध्ये कॅन्सल करण्यात आलेला आहे. ठीक आहे, चला तरी थोडक्यात आपण घेऊया वाचून. अलेक्झांडर फ्लेमिंग आहेत, प्रोफेसर ऑफ मायक्रोबायोलॉजी ॲट सेंट मेरीज हॉस्पिटल, had a culture varieties of bacteria and fungi in the petri dishes in his laboratories. बघा, सेंट मेरीज हॉस्पिटलमधील सूक्ष्म जीवशास्त्राचे प्राध्यापक अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत काचेच्या बशामध्ये निरनिराळ्या प्रकारचे जीवाणूंची व बुरशींची वाढ केलेली आहे. त्यानंतर ऑन 3 सप्टेंबर 1928 while observing the Staphylococcus culture, the made in the interesting observation in the once petri dish. म्हणजे 3 सप्टेंबर 1928 रोजी फ्लेमिंग जेव्हा स्टॅफायलोकॉकस जीवाणूचे निरीक्षण करत होते तेव्हा एका बशीत त्यांना विलक्षण गोष्ट दिसली. काय दिसली त्यांना? इन दॅट पेट्री डिश फंगल कॉलनीज हॅड ग्रोन बट द एरिया अराउंड दोज कॉलनीज वॉज क्लीन अँड क्लिअर. म्हणजे बघितलं त्यांनी की त्यांचं जे एरिया आहे, कॉलनी आहे, वाढलेली आहे, पण त्याच्या आजूबाजूचा एरिया मात्र क्लीन आणि क्लिअर होता. बॅक्टेरिया हॅड ॲक्च्युली बीन डिस्ट्रॉइड आफ्टर. खरं पाहिलं तर काय झालं, बॅक्टेरिया हॅड ॲक्च्युली बीन डिस्ट्रॉइड. म्हणजे खरं पाहिलं ठीक आहे, म्हणजे काय झालं होतं की ॲक्च्युली ते डिस्ट्रॉय झाले होते. आफ्टर द फर्दर स्टडीज ही कन्फर्म दॅट फंगस ग्रोविंग देअर वॉज अ पेनिसिलिन अँड सिक्रेशन हॅड डिस्ट्रॉइड द बॅक्टेरियल कॉलनीज. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की जे फंगस ग्रो झालं ते काय होतं, तर पेनिसिलिन होतं अँड द सिक्रेशन झालं त्यांच्यामधून. ठीक आहे, जे काय सिक्रेशन काय केलं त्यांनी त्याला डिस्ट्रॉय केलेलं आहे. बघा अशा प्रकारे काय केलेलं आहे, दस द फर्स्ट अँटीबायोटिक म्हणजे पेनिसिलिन हॅड बीन डिस्कवर्ड ॲक्सिडेंटली
म्हणजे अशा प्रकारे फर्स्ट पेनिसिलिन काय झाली, डिस्ट्रॉय झाली, डिस्कवर्ड झाली ॲक्सिडेंटली, अँड दिस फॉर्म द बेसिस ऑफ द अटेम्प्ट अँड फाईन कॉसेस इनक्युरेबल डिसीजेस. म्हणजे अशा प्रकारे काय झालं, एक पेनिसिलिन जन्माला आली आणि असाध्य रोगांना नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नांचा पाया इथं रचल्या गेला. Shouldn't we always be grateful to Alexander Fleming for discovering the life-saving antibiotics? आपले जीवन वाचवणाऱ्या प्रतिजैविकाचे संशोधन म्हणून अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या कायमच ऋणात राहावे हवे, नाही का? म्हणजे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी ऍक्सिडेंटली काय केलं, पेनिसिलिनचा शोध लावला. बघा मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे, बघा इथे दिलेलं आहे वंडरफुल टू नो म्हणजे ants grow fungi in their termitarium म्हणजे anthill and obtain the food from it. Some species wasps and other insects lay their eggs in the fungal bodies growing on trees, thus ensuring the food supply for their larvae. बघा काय झाले मित्रांनो, की मुंग्या असतात ते आपल्या वळामध्ये बुरशी वाढवून त्याच्यापासून अन्न मिळवतात. ठीक आहे. तर काही जातीची भुंगे व कीडक असतात ते काय करतात, ते झाडांच्या खोडावर जी बुरशी असतात त्याच्यामध्ये अंडी घालतात व त्या अंड्यांची काय करतात, तिथं ते सोय करतात. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता जे काय बघितलं ते होते आपले हेल्पफुल ऑर्गॅनिझम. काय होते, हे सर्व हेल्पफुल म्हणा किंवा युजफुल ऑर्गॅनिझम. ठीक आहे. कोणते मायक्रोब्स होते, मायक्रो ऑर्गॅनिझम. आता बघायचं आपल्याला हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. हार्मफुल म्हणजे घातक. ठीक आहे, घातक. आता काय, विच चेंजेस डू यू नोटीस इन द लेदर आर्टिकल अँड गनी बॅग्स ड्युरिंग द रेनी सीझन. रेनी सीझन मध्ये जे आपल्याला लेदर आर्टिकल असतात किंवा गनी बॅग असतात यांच्यामध्ये काय चेंजेस आपल्याला पाहायला मिळतो हे आपल्याला इथं सांगायचं आहे. ह्युमिडिटी कशी असते, लेस असते, आणि या लेसमुळं काय होते, ते आर्टिकल स्पॉइल होत नाहीत कारण ह्युमिडिटी कमी असते. फक्त एवढंच आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आणि टेम्परेचर पण जास्त असते समरमध्ये, टेम्परेचर सुद्धा जास्त असते. विंटरमध्ये असते थंडी, ठीक आहे, पण कसं असतं ते टेम्परेचर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला फेवर करत नाही. ठीक आहे, म्हणून त्यांची ग्रोथ होत नाही. ठीक आहे. चला समोरचं आता आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला दिलेलं आहे बघा, मायक्रोस्कोपिक स्पोर ऑफ फंगी आर प्रेझेंट इन द एअर. म्हणजे बघा, जे हवेमध्ये कवकाचे सूक्ष्म बीजाणू असतात बघा, मायक्रोस्कोपिक स्पोर असतात, म्हणजे खूप असे स्पोर असतात त्याच्यामधून फंगीची वाढ होते. हे फंगीचे कशा एअरमध्ये प्रेझेंट असतात. इफ देअर इज अ सफिशियंट मॉइश्चर, आणि जर त्याला सफिशियंट मॉइश्चर भेटलं तर स्पोर जर्मिनेट, म्हणजे स्पोर काय करतात, जर्मिनेट होतात. म्हणजे एक जर्मिनेट होतात, तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. जर्मिनेट कशावर जर्मिनेट होतात, कॉटन फॅब्रिकवर, गनी बॅग्सवर, लेदरवर, कॉटन आयटमवर, याच्यावरती काय होतात, जर्मिनेट होतात. द फंगल हायफी म्हणजे फायबर्स ऑफ द फंगस पेनिट्रेट डीप इन टू द मटेरियल टू ऑब्टेन द न्यूट्रिशन. आणि त्याचे जे हायफी असतात, ठीक आहे, त्याचे जे फायबर असतात ते काय करतात, त्या मटेरियलमध्ये डीपमध्ये पेनिट्रेट करतात. कशासाठी, न्यूट्रिशन घेण्यासाठी, न्यूट्रिशन मिळवण्यासाठी. अँड रिप्रोड्यूस, आणि त्यांची कॉलनी ते काय करतात, वाढवत जातात. दिस कॉजेस द मटेरियल टू विअर बिकम अ वीक. त्याच्यामुळे काय, मटेरियल वीक होते. आणि याचा रिझल्ट म्हणून काय होतात, ही आयटम लाईक म्हणजे जे आपले शूज आहेत, पर्सेस आहेत, बेल्ट आहेत, काय होतात, हे कालांतराने वीक झाल्यामुळे काय होतात, खराब होतात. त्याच्यामुळे काय करतात, विच फंगी हॅव ग्रोन डू नॉट लास्ट लॉंग. वुडन आयटम ऑल्सो गेट स्पॉइल. आणि या जे वुडन आयटम असतात ते सुद्धा स्पॉइल होतात, खराब होतात. कशामुळे, तर ह्या मायक्रोस्कोपिक कशामुळे, तर ह्या मायक्रोस्कोपिक फंगीमुळे. म्हणजे हे काय आपल्याला हार्मफुल आहेत. ठीक आहे, हे कसे आहेत आपल्यासाठी, हार्मफुल काय आहेत, मायक्रोब्स आहेत. त्यानंतर बघा, समटाइम यू मे नोटिस अ ब्लॅक पावडर और व्हाईट डिस्क floating on the pickles of Urumba. When a jar is open after a long time, what exactly is this? Why are such a food item are not good to eat? बघा, बऱ्याच वेळानंतर तुम्ही बघितलं असेल एखादा ब्लॅक पावडर म्हणजे एखादा काळ्या रंगासारखा पावडर किंवा व्हाईट एखादा डिश सारखा म्हणजे व्हाईट एखादा कलर तुम्ही बघितला असेल पिकल्सवर म्हणजे लोणच्यावर किंवा मुरंब्यावर. जर तुम्ही खूप दिवस त्याला बंद करून ठेवलं
तर त्याच्यावर अशा प्रकारचे काळ्या कलरचे किंवा पांढऱ्या कलरचे एक थर जमा होतो. असं का होते? बघा मित्रांनो, आता व्हेरियस स्पेसिस ऑफ फंगी ग्रो ऑन अ फूड आयटम्स लाईक पिकल्स, मुरंबा, जाम, सॉस, चटणी एक्सेट्रा. आता बऱ्याच प्रकारचे असे स्पीसीज आहेत कशाचे, फंगीचे. ते काय करतात, फूड आयटमवर काय होतात, ग्रो होतात. फूड आयटमवर काय होतात, ते ग्रो होतात. त्याच्यामध्ये पिकल्स आहे, मुरंबा आहे, जाम आहे, याच्यावरती काय होतात, ग्रो होतात. दे यूज द न्यूट्रियन इन दीज फूड आयटम्स फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. आणि त्याच्यामध्ये जे काही न्यूट्रियन्स आहे त्या फूडमध्ये त्याचा यूज करतात. ते कशासाठी, ग्रोथ म्हणजे वाढ करण्यासाठी, रिप्रोडक्शन म्हणजे त्या एकाचे दोन करण्यासाठी, यासाठी ते काय करतात, त्यांचा वापर करतात. असा ड्रुईंग द ऍक्टिव्हिटी. अशा वेळेस काय होते, ते फंगी रिलीज अ मायकोटॉक्सिन. मग अशा वेळेस जे फंगी आता ग्रो झालेले आहेत ते एक घातक पदार्थ म्हणजे मायकोटॉक्सिन रिलीज करतात. आणि हा मायकोटॉक्सिन काय असतो, एक पॉयझनस केमिकल असतो. काय असतो, पॉयझनस केमिकल असतो. आणि अशा प्रकारे जे फूड आहे ते एक पॉयझनस बनते. फूड काय बनते, पॉयझनस बनते. आणि त्याच्यामुळे आपल्याला विषबाधा सुद्धा होऊ शकते. म्हणून आपण काय करायला पाहिजे, ते फूड खाण्याचं टाळायला पाहिजे. आता बघा, हा जो घातक असतो, ठीक आहे, तो आपण बघितला. आता आपल्याला बघायचं आहे क्लोस्ट्रीडियम. बघा, क्लोस्ट्रीडियम. आता बघा काय, क्लोस्ट्रीडियम काय आहे, एक हार्मफुल मायक्रोब्स आहे. काय, कसं आहे, हार्मफुल मायक्रोब्स आहे. सम टाइम केसेस ऑफ फूड पॉयझनिंग ऑकर ड्युरिंग द कम्युनिटी फीस्ट. बघा, तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, जी कम्युनिटी फीस्ट असते म्हणजे लोक बऱ्याच जागी जेवतात, अचानक लग्न समारंभात गेले तर अचानक काय होते, तिथलं जे फूड असते ते पॉयझनिंग होते. आणि त्याच्यामुळे बरेच लोक काय होतात, विषबाधा होतात, त्यांना आजारी पडतात. हाऊ डज फूड बिकम अ पॉयझनस ऑल ऑफ द सडन. मग काय झालं असं अचानक, त्याच्यामुळे सगळं जे फूड आहे ते पॉयझनस झालं, असं काय झालं, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, द बॅक्टेरिया विच स्पॉइल कुक फूड आर क्लोस्ट्रीडियम. म्हणजे जे काही कुक आहे, जे काही अन्न आपण शिजवलेलं आहे त्याला पॉयझनस करायचं काम कोण करते, हा क्लोस्ट्रीडियम बॅक्टेरिया करत असतो. आउट ऑफ 100 different species of this bacterium, some are free living in the soil, whereas some living in the alimentary canal of the humans and other animal. मग याच्या खूप 100पेक्षा जास्त स्पीसीज आहेत. आणि त्या स्पीसीज काय करतात, फ्री सॉईलमध्ये असतात, जमिनीमध्ये असतात. आणि काही आपल्या ॲलिमेंटरी कॅनल, जे आपल्या शरीराचं आहे ॲलिमेंटरी कॅनल, त्याच्यामध्ये सुद्धा असतात. ध्यान ठेवा, ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे बघा, आपल्या शरीरामध्ये तो सापडतो आणि जमिनीमध्ये सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. दिस बॅक्टेरिया आर रॉड शेप. हे बॅक्टेरिया कसे आहेत, रॉड शेप आहेत. अँड प्रोड्यूस अ बॉटल शेप. बघा, रॉड शेप आहेत, प्रोड्यूस अ बॉटल शेप. एंडोस्पोअर इन अ ॲडव्हर्स कंडिशन. बघा, म्हणजे काय सांगितलेलं आहे, शिजवलेले अन्न खराब करणारे हे जीवाणू म्हणजे क्लॉस्ट्रिडियम. हे कोणते आहेत, क्लॉस्ट्रिडियम आहेत. त्यानंतर काय सांगितलेलं आपल्याला, हे काय आहे, दंडाच्या आकृतीचे आहेत. इथं सांगितलेलं आपल्याला काय सांगितलेलं आहे, रॉड शेप आहेत, बॉटल शेप आहेत, ठीक आहे. आणि खराब परिस्थितीमध्ये सुद्धा काय करतात, ते वाढू शकतात, हे आपल्याला सांगितलंय. वन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस बॅक्टेरिया इज दॅट द कॅनॉट विथस्टँड द नॉर्मल ऑक्सिजन लेवल ऑफ द एअर बिकॉज दे ग्रो इन अ अनएरोबिक कंडिशन. आणि ते नॉर्मल कंडिशनला जगू शकत नाही, ते ॲडव्हर्स कंडिशनला जगू शकतात. म्हणजे जिथं ऑक्सिजन उपलब्ध नाही, म्हणजे एखाद्या भांड्यात जर झाकण लावलं तिथं ऑक्सिजनची कशी असते, ऑक्सिजनची कमतरता असते. मग तिथं ते काय होतात, ग्रो होतात. पण जिथं ऑक्सिजन आहे तिथं ते ग्रो होऊ शकत नाही, कारण त्यांचं जे रिप्रोडक्शन आहे किंवा त्यांचं जी ग्रो आहे ती कसं आहे, ती ग्रो कसं आहे, ॲनएरोबिक कंडिशन त्यांना पाहिजे. म्हणजे ॲनएरोबिक म्हणजे काय, हे असे बॅक्टेरिया आहेत की त्यांना वाढ होण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागत नाही. दे कॅन ग्रो विदाऊट ऑक्सिजन. म्हणून याला आपण ॲनएरोबिक बॅक्टेरिया म्हणतो. आणि मित्रांनो, नॉर्मल कंडिशनला हे जगू शकत नाही. बघा, इथं आपल्याला दिल्या क्लोस्ट्रीडियम टेटानी, क्लोस्ट्रीडियम परफ्रिन्जेन्स, क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम, ठीक आहे, क्लोस्ट्रीडियम डिफिसाइल, ठीक आहे. हे प्रकारचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इथं आपल्याला बॅक्टेरिया दिलेले आहे. आता अदर हार्मफुल बॅक्टेरिया कोणकोणते आहेत बघा इथं. आता अदर हार्मफुल microorganism do not
द क्लोस्ट्रिडियम बॅक्टेरिया कॉज द इलनेस. फक्त का डू ओनली आहे का? डू ओनली म्हणजे फक्त काय सांगितलं की आपल्या फक्त आपण क्लोस्ट्रिडियममुळेच आजारी पडतो का? तर अदर काइंड ऑफ काही असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, प्रोटोझोआ आहे आणि फंगीसुद्धा आहे. त्याच्यामुळे काय होतो, वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस आपल्याला होऊ शकतात व ते आपल्याला अफेक्ट करतात. ठीक आहे, याच्याबद्दल आपल्याला आता शिकायचं आहे. व्हायरसेस विच आर स्मॉलर दॅन द बॅक्टेरिया. आता जे व्हायरसेस असतात कसे असतात, ते बॅक्टेरियापेक्षा स्मॉल असतात. ठीक आहे, ते ग्रो अँड रिप्रोड्यूस ओनली इन लिव्हिंग सेल. आता जे व्हायरसेस असतात ते फक्त लिव्हिंग सेलमध्येच काय करतात, ग्रो होतात किंवा त्यांची ग्रोथ होत असते. त्याच्याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेऊया. बघा मित्रांनो, इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला. तर बघा मित्रांनो, इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट याच्यामध्ये काय बघायचं आहे. इट वॉज अ बिलीव दॅट मीट गेट स्पॉइल्ड ड्यू टू द सम बॅक्टेरिया ऑफ द बॅसिलस. म्हणजे जो मीट आहे, म्हणजे जे मांस आहे, खराब कशामुळे होते, बॅसिलस बॅक्टेरियामुळे होते. ठीक आहे, परंतु एक्झॅक्ट टाईप ऑफ द बॅसिलस वॉज नॉट नोन. पण ते कोणत्या प्रकारचा बॅक्टेरिया होता हे मात्र समजलं नव्हतं. त्यानंतर व्हॅन एमरजेम्स यांनी काय केलं, प्रूव्ह दॅट, यांनी काय केलं की अन ॲरोबिक बॅक्टेरियम क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट फूड. यांनी शोध केला की जे मांस आहे हे खराब होते, हे कशामुळे होते, ते ॲनॲरोबिक बॅक्टेरियामुळे होते. त्याचं नाव आहे क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम. म्हणजे जे काही मांस असते ते खराब होते, ते कशामुळे होते, तर ह्या बॅक्टेरियामुळे होते, हे त्यांनी सांगितलं. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फूड पॉयझनिंग. आणि जर हे बॅक्टेरिया जर त्या मांसामध्ये असेल तर ते एक विषबाधाचं कारण सुद्धा होऊ शकते. इडा बेंगस्टोन ऑब्टेन हायर एज्युकेशन इन अ बायोकेमिस्ट्री ॲट द शिकागो युनिव्हर्सिटी. त्यांनी काय केलं, शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलं. कोण, इडा बेंगस्टोन यांनी. शी कंडक्टेड इम्पॉर्टंट रिसर्च ऑन द टॉक्सिन रिस्पॉन्सिबल फॉर द गॅस गँग्रीन अँड अँटीटॉक्सिन युजफुल फॉर ट्रीट. त्यांनी काय केलं की गँग्रीन कशामुळे होतो आणि त्याच्यावर उपचार काय आहेत हे त्यांनी शोधून काढलं. वेल शी वॉज डुईंग रिसर्च ऑन द ड्रेडेड डिसीज कॉल्ड द थायपस. बघा, एक थायपस डिसीज होत्या, रिसर्च करत होत्या, कारण त्यांना स्वतः तो डिसीज झाला होता. ठीक आहे, त्यांनी त्याच्यावर ओव्हरकम केलं आणि कंटिन्यू त्यांनी त्यांची रिसर्च चालू ठेवली आणि त्यांच्या या कार्यासाठी त्यांना थायपस मेडल 1947ला देण्यात आलं. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो, हा चार्ट सुद्धा पूर्णपणे 2020-21 या वर्षासाठी सिलॅबसमधनं पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेला आहे. ठीक आहे, हे तुम्हाला वाचायची गरज नाही, पण मी इथं घेणार आहे का, कारण मित्रांनो हा व्हिडिओ फक्त ह्याच परिसाठी नाही तर येणारी वर्षसुद्धा मुलं बघतील, त्यासाठी मी हा बनवतोय. बघा, नेम ऑफ द डिसीज एड्स. एड्स कशामुळे होतो, पॅथोजन काय आहे, तर व्हायरस आहे, व्हायरसमुळे तो ट्रान्सफर होतो, व्हायरसमुळे होतो. मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे याचा प्रसार कसा होतो, थ्रू द ब्लड अँड सिमेन ऑफ द इन्फेक्टेड पर्सन अँड मिल्क ऑफ द मदर सफरिंग फ्रॉम द एड्स. म्हणजे आईला जर असेल तर त्याच्या मुलाला होऊ शकतो. जर एखाद्याचं ब्लड जर कॉन्टॅक्टमध्ये असेल, त्याला जर एड्स असेल तर ते आपल्याला होऊ शकतो. त्यानंतर एज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर काय आहे, सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, अवॉइड द रियूज ऑफ निडल्स अँड इंजेक्शन. म्हणजे आपण यूज केलेले निडल्स असतील, इंजेक्शन असतील, हे आपण यूज करायला नाही पाहिजे. त्यानंतर आहे हेपॅटायटिस. हा व्हायरसमुळे होतो. कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, म्हणजे दूषित पाणी व अन्नामुळे हा होत असतो. ठीक आहे, आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय, क्लीन अँड फिल्टर वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ द फूड. म्हणजे क्लीन आणि फिल्टर वॉटर वापरायचं, प्रॉपर स्टोरेज करायचं वॉटरचं, त्याच्यामुळे ते कंटॅमिनेटेड होणार नाही, याची काळजी सुद्धा आपण इथं घ्यायला पाहिजे. ओके, त्यानंतर आहे इन्फ्लुएन्झा सुद्धा व्हायरसमुळे होतो. कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन, जर एखाद्याला इन्फ्लुएन्झा झाला असेल तर तो आपल्याला होऊ शकतो, ते जर कॉन्टॅक्टमध्ये आपण आलो तर, लाईक कोरोना व्हायरस. तर पर्सनल हायजीन अँड अवॉइडिंग द कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन. पर्सनल हायजीन म्हणजे काय, रोगाची संपर्क टाळणे व स्वच्छता राखणे, हे दोन गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आहे मिसेल्स अँड चिकन पॉक्स. आता मिसेल अँड चिकन पॉक्स म्हणजे त्याला गोवर व त्याला काय म्हणतो, काजण्या म्हणतो. हा व्हायरसमुळे होतो. हे कशामुळे होतो, कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे एखाद्या इन्फेक्टेड पर्सनसोबत जर आपण कॉन्टॅक्टमध्ये आलो तर हा रोग होतो. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहे, तर वॅक्सिनेशन आहे, अनकंटॅमिनेटेड वॉटर आहे, म्हणजे दूषित पाणी टाळायचं, क्लीन फूड आपण कन्झ्युम करायचं, तर यावरील काही उपाय आहेत. त्यानंतर आहे बर्ड फ्लू H7N9, स्वाईन फ्लू H1N1.
हा सुद्धा व्हायरसमुळे होतो. कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड बर्ड अँड ॲनिमल, म्हणजे एखादा इन्फेक्टेड बर्ड असेल किंवा ॲनिमल असेल त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर आपल्याला होतात. पर्सनल हायजीन म्हणजे स्वच्छता राखणं. प्रॉपरली कुक मीट म्हणजे जे मांस आहे त्याला आपण प्रॉपरली शिजवायला पाहिजे प्राण्यांचं, तर हे आपण प्रिव्हेंट करू शकतो बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू. डेंगू व्हायरसमुळे होतो, मॉस्किटोच्या बाईटमुळे होतो. ठीक आहे. आता बघ क्लीननेस ऑफ सराउंडिंग. आता आजूबाजूला स्वच्छता असली पाहिजे, म्हणजे जे मॉस्किटो आहे त्यांची पैदा झाली नाही पाहिजे. प्रिव्हेंटिंग द स्टॅग्नेशन ऑफ द वॉटर म्हणजे पाणी साचून राहिलं नाही पाहिजे. मॉस्किटो कंट्रोल आपण केले पाहिजे. पेस्टिसाईड आपण यूज केले पाहिजे. हे त्याच्यावरचे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. निमोनिया हा बॅक्टेरियामुळे होतो. ड्रॉपलेट स्प्रेड इन एअर बाय द इन्फेक्टेड पर्सन. जे इन्फेक्टेड पर्सन आहे ज्यावेळेस तो बोलतो किंवा तो काही एखादी कृती करतो त्याच्यामधून जे काही ड्रॉपलेट आहेत, ठीक आहे, ते जर स्प्रेड झाले थ्रू द एअर तर ज्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तर आपल्याला होऊ शकतो. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय? अवॉइडिंग द कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन अँड देअर बिलॉंगिंग्स. म्हणजे तो व्यक्ती आहे किंवा त्याच्या आजूबाजूचे कोणी असेल तर आपण त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे किंवा त्याचं काही सामान असेल तर आपण वापरायला नाही पाहिजे. ठीक आहे. नंतर आहे लेप्रोसी. म्हणजे याला कुष्ठरोग म्हणतो आपण. हा बॅक्टेरियामुळे होतो. लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन. तर हा लॉंग टर्म म्हणजे जर आपण खूप वर्ष म्हणा किंवा काही महिने जर एखाद्या लेप्रोसी झालेल्या व्यक्तीबद्दल राहिलो तर आपल्याला हा होऊ शकतो. अवॉइडिंग द कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन अँड देअर बिलॉंगिंग म्हणजे त्याचं सामान आहे किंवा तो व्यक्ती आहे त्याचे आपण टाळायला पाहिजे. दोघांचे बी सारखंच आहे, कारण मी हे वाचलं तर हे वाचलं होतं. ठीक आहे. दोघांचे तरी प्रिव्हेंटिव्ह मेजर सारखेच आहेत. ठीक आहे. अवॉइडिंग द कॉन्टॅक्ट टाळायचं आहे आणि काय करायचं, त्यांनी वापरलेलं सामान आपल्याला वापरायचं नाही. आणि लेप्रोसीला हे आहे निमोनिया वॅक्सिनेशन आहे. ठीक आहे, ध्यानात ठेवा. कोलेरा काय आहे तर मित्रांनो बॅक्टेरिया. कोलेरा हा बॅक्टेरियामुळे होतो. कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटरमुळे होतो. क्लीन फूड अँड वॉटर आपण कन्झ्युम करायला पाहिजे जर आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल तर. मलेरियामध्ये बघा, मलेरिया हा प्रोटोझोआमुळे होतो. मॉस्किटोच्या बाईटमुळे किंवा अनक्लीन सराउंडिंगमुळे सुद्धा होतो. म्हणजे घाणेरडं वातावरण असेल आजूबाजूला तर क्लीननेस ऑफ सराउंडिंग आपण मेंटेन करायला पाहिजे. प्रिव्हेंटिंग द स्टॅग्नेस ऑफ द वॉटर. आजूबाजूला पाणी जर साचलं असेल ते आपण काय करायला पाहिजे, त्याला आपण नष्ट करायला पाहिजे. त्यानंतर कंट्रोलिंग द मॉस्किटो कंट्रोलिंग करायला पाहिजे. म्हणजे पेस्टीज आहेत, मच्छरदाणी आहेत, या गोष्टीचा आपण वापर करायला पाहिजे. त्यानंतर आहे डॅन्ड्रफ, रिंग वॉर्म और स्कॅबीज. हे सर्व फंगी आहेत. हे कशामुळे होतात तर फंगीमुळे होतात. कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन, ही जर हर बिलॉंगिंग लाईक अ क्लोथ, त्यांचे कपडे वगैरे आपण टाळायला पाहिजे. पर्सनल हायजीन महत्त्वाचं आहे इथं. त्यानंतर अवॉइडिंग द कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन आहे त्याचा कॉन्टॅक्ट सुद्धा आपण टाळायला पाहिजे. तर हे काही उपाय आहेत. तर काय करतो याच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टी टाळू शकतो व आपण याचा वापर करू शकतो. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये आपले काही प्रश्न विचारले आहेत, बघूया. Salt is applied on the inner surface of the pickle jar and the pickles is covered with the oil. Why is this done? तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, पिकल म्हणजे काय, लोणचं काय करतो आपण, त्या भरणीमध्ये आपण मीठ टाकतो आणि त्याच्यावर आपण काय टाकतो, ऑइल टाकत असतो. तर हे असं का करतो? तर बघा मित्रांनो, जे साल्ट आहे आणि ऑइल आहे, म्हणजे आपण जे साल्ट आहे, मीठ आहे आणि जे ऑइल आहे हे काय आहे, नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहेत. एक आहेत नॅचरल, म्हणजे अन्न यानं सुरक्षित राहते, याला नॅचरल आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणतो. याच्यामुळे काय, त्याच्यामध्ये फंगस असतील किंवा बॅक्टेरिया असतील त्यांची वाढ होत नाही. ठीक आहे. आता टू अवॉइड द स्पॉइलेज ऑफ द पिकल ड्यू टू द ग्रोथ ऑफ मायक्रोब, साल्ट इज अप्लाय ऑन द इनर सर्फेस ऑफ द पिकल जार कवरिंग द पिकल विथ द लेअर ऑफ द ऑइल प्रिव्हेंट इज एक्सपोज टू द एअर. आणि साल्टमुळे काय होईल, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांची ग्रोथ होत नाही, ग्रोथ त्याची अवॉइड होते. आणि जे हे आहे काय म्हणतो त्याला आपण, ऑइलमुळे काय होईल, जे पिकल्स आहे एअरसोबत काय होत नाही, कॉन्टॅक्ट येत नाही, त्याच्यामुळे काय होईल, जे ग्रोथ आहे मायक्रो ऑर्गॅनिझमची किंवा मायक्रोबची ती तिथं होत नाही. त्यामुळे आपण साल्ट आणि ऑइल तिथं वापरत असतो. सेकंड क्वेश्चन आहे, विच प्रिव्हेंटिव्ह मिक्स विथ रेडी टू ईट फूड टू कीप देम फ्रॉम स्पॉइलिंग. बघा मित्रांनो, आता विच प्रिव्हेंटिव्ह म्हणजे जे मिक्स विथ रेडी टू ईट, जे रेडी टू ईट फूड आहेत त्याला आपण कसं स्पॉइलिंगपासून वाचू शकतो. तर बघा मित्रांनो, केमिकल प्रिझर्वेटिव्ह असतात आपल्याकडे, जसं आहे विनेगर आहे, त्यानंतर आहे सायट्रिक ॲसिड आहे, सोडियम बेन्झोनेट आहे, सम नायट्रेट आहे. हे काय करतात, हे जर आपण यूज केलं तर त्यापासून आपण हे केमिकल प्रिझर्वेटिव्ह यूज करू शकतो जर आपल्याला फूड जे रेडी फूड आहे ते जर आपल्याला स्पॉइलिंग जर त्याची थांबवायचं असेल तर.
त्यानंतर फाइंड आउट द यूज ऑफ द फंगी टू प्लांट अँड ॲनिमल. फाइंड आउट द युजेस ऑफ फंगी टू प्लांट अँड ॲनिमल. तर बघा मित्रांनो तुम्हाला माहित आहे जी फंगी असतात, फंगी काय करतात, जी प्लांट आहे प्लांटची जी रूट असतात त्या रूटच्या आजूबाजूला असतात सॉईलमध्ये फंगी. ठीक आहे. आता या आजूबाजूला असल्यामुळे काय करतात, हे रूटला काय होतात, अटॅच होतात. अटॅच झाल्यामुळे काय होईल, फंगी काय करतात, या प्लांटला मिनरल्स किंवा वॉटर या गोष्टी याला प्रोव्हाइड करतात या प्लांटला. आणि प्लांट याला काय प्रोव्हाइड करतो, तर प्लांट याला एनर्जी प्रोव्हाइड करतो. म्हणजे अशा प्रकारे एकमेकाला ते काय असतात, हेल्पफुल असतात. ॲनिमल बघा, जे काही ॲनिमल असतात ते काय करतात, त्यांचे काही इन्सेक्ट असतात, किडेमाकोडे. ठीक आहे. इन्सेक्ट काय करतात, त्याचे एग्ज असतात, जे एग्ज असतात ते काय करतात, त्या फंगसमध्ये किंवा त्या फंगीमध्ये काय करतात, ले करतात, म्हणजे देतात. आणि त्यांच्यापासूनच काय करतात, त्यांना फूड मिळत असते. म्हणजे असे एकमेकांना काय आहे, तर ते एकमेकांना युजफुल आहेत. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द लायचेन अँड लायचेन अ कंडिमेंट्स व्हेअर एल्स इट इज यूज. तर बघा मित्रांनो, लायचेन म्हणजे काय, लायचेन इज द फॉर्म ऑफ सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन द फंगी अँड अल्गी. आता जे लायचेन आहे, ठीक आहे, आता लायचेन काय कशा प्रकारे तयार होते, तर सिम्बायोटिक असोसिएशन म्हणजे फंगी आणि अल्गी यांच्या सिम्बायोटिक, आपण अगोदर बोललो एकमेकाला सहकार्य करणे, याच्यामधून काय होते, लायचेन तयार होते. ठीक आहे. आता लायचेनचा यूज कुठं होतो, तर पॉल्युशन कमी करण्यासाठी, ठीक आहे, मेटल कंटॅमिनेशन कमी करण्यासाठी, ठीक आहे, जो ऑइल स्पिल झाला असेल तर तिथलं त्याला त्याचे घातक परिणाम कमी करण्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी लायसन्सचा उपयोग केला जातो. ठीक आहे. अशा गोष्टीमध्ये लायसन्स आपण यूज करू शकतो. ठीक आहे, समजलं. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा लेसन संपलेला आहे. इन्फॉर्मेशन तुम्हाला कनेक्ट करायची, ॲक्च्युली हा कॅन्सल झालेला आहे. विच प्लांट अँड ॲनिमल डिसीज आर कॉज बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड व्हॉट आर मेजर टू बी टेकन अगेन्स्ट देम. बघा मित्रांनो, कोणते प्लांट आहेत, ॲनिमल आहेत, यांना डिसीज होतात कशामुळे, तर मायक्रो ऑर्गॅनिझममुळे. प्लांट आणि ॲनिमलला कोणकोणते डिसीज होतात, त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण काय करायला पाहिजे, तुम्हाला सर्च आउट करायचं आहे आणि नोटबुकमध्ये लिहायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा लेसन पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. काही गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहे, मराठीमध्ये बघितलेल्या आहेत. आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका.